नमस्कार मित्रांनो, अक्षय टेक या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पारगाव या गावामध्ये गाई पालनाबद्दल A to Z माहिती जाणून घेण्यासाठी. तर नमस्कार सर. नमस्कार. तर सर्वात आधी आपल्या प्रेक्षकांना परिचय द्या. माझे नाव रितेश सीताराम आखाडे, राहणार पारगाव, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव. तर हे दुग्ध उत्पादनचा व्यवसाय किती वर्षापासून करता आपण? म्हणजे 4-5 वर्ष झाले चालू आहे. बर, आता ही किती जागा आहे आपली? ही 2 गुंठे आहे. किती गाय आहेत आपल्याकडे आता? सध्या 5 गाई, 1 हा. कालवड आणि 2 लहान कालवडी. हा. 8-9 आहे सगळे. बर, यांना खायला किती एकर मध्ये केले आता आपण? खायला 1-1.5 एकर आहे खायला. त्यात काय काय लावलंय? त्यात 7-8 गुंठे मेथी घास, अर्धा एकर मेगा स्वीट, 10 गुंठे आपले सुपर नेपियर म्हणते त्याला, ती गजरास. सुक्या चारामध्ये काय काय देतात आपण यांना? सुक्या चाऱ्यामध्ये अवेलेबल असेल तसं, म्हणजे सीझनेबल बुस्कट ही कडबा असते. बरं, 1 पिलू जन्मल्यापासून किती महिन्यात लागण होते त्याची? लागण म्हणजे त्याचं आपल्या मॅनेजमेंटवर राहतं. 12 ते 14 महिन्यात कालवड गाभण जाते. बरं, या गाय पालनामध्ये कोणत्या ऋतूमध्ये जास्त त्रास होतो यांना? त्रास फक्त पावसाळ्यामध्येच होतो. ती बी जास्त चिखल ही असल्यामुळं जास्त चिकचिक ही होती आणि मस्टॅटिसचा त्रास होतो पावसाळ्यात. बाकी इतर 2 ऋतूमध्ये काही त्रास होत. त्यासाठी काय उपाय करावा होता त्या होऊ नये म्हणून? त्यासाठी स्वच्छता गरजेची आहे. 2 टाइम मॅट धुणे ही करणे, निर्जंतुकीकरण करणे महत्वाचं आहे. आता यांना गोचिडी माशा त्रास होत असेल त्यासाठी काय काय उपाय करतात? त्यासाठी स्वच्छता 2 टाइम धुणे ही करणे, फॅन ही फोगर ही लावलेली. म्हणजे फॅन फोगरी लागतेच का ह्यांना? पण ते मुक्त आहे का म्हणजे बांधूनच आहेत आपल्या? नाही, फक्त ह्या धारासाठी आणि खाण्यासाठी बांधून, बाकी इतर 24 तास मोकळ्याच. आता ह्या गायमध्ये किती दूध देतात आपल्याकडे? गाया सध्या सगळ्याच 5 दुधाला चालू आहे. आता किती दूध निघतं आता सध्या? आता 80 लिटर आहे. काय रेट भेटतो सध्या डेअरीला? सध्या 37, 38, 3-5, 8-5 चा 35 रेट आहे. फॅट क्वालिटी दुधाची असल्यामुळं 37-38 पर्यंत पडतोय रेट. बर, ह्यांना किती जागा लागते कमीत कमी ह्या गायांना? का एवढ्यात ऍडजस्ट होतं? एवढ्यात 2 गुंठ्यात ह्या 7-8 जनावरांचा ऍडजस्ट होतं आरामशीर. म्हणजे कोणसारखं होत नाही ना? नाही. ह्यांना येणारे आजार कोणते त्या गायाला? ह्यांना प्रामुख्याने आजार म्हणलं तर चांगली काळजी ही घेतली तर नाहीत होत आजार. असेच ही लंपी ही, साथीचे आजार, लाळ्या खुरकत असेच आजार त्यातून बी वाचण्याचं म्हणजे ही लसीकरण करून घेणं गरजेचं आहे. लसीकरण केल्यानंतर नाही जास्त काही प्रॉब्लेम येत. बरं, या 5 वर्षात कधी गायची मर वासल, काय रोग येऊन मरेल असं काय झालंय का? असं नाही कधी झालं. काळजी ही चांगली घेतो त्यामुळं नाही काय. बरेच दूध जे आहे ते आपण हाताने काढता का मशीन आहे? नाही, मिल्किंग मशीन आहे. पूर्ण काढते का ते दूध का? पूर्ण नाही, एक अर्धा लिटर राहते शेवटला, ती पुन्हा मगानी काढून घेतो. खुराकामध्ये काय काय देतात आपण यांना? खुराकामध्ये गोदरेजची समृद्धी आणि खपरी पेंड असते. तर एक गाय सध्या किती लिटर दूध देते आपल्या आपल्याकडे गाया सगळ्या 20 लिटरच्या पुढल्यात, 25-26 लिटर पर्यंत गाय आहेत आपल्याकडे. कोणत्या व्हरायटीचे गाय आहेत आपल्याकडे? एचएफ आहेत आणि एचएफ क्रॉस आहेत आणि जर्सी एकच आहे. म्हणजे क्रॉसच आहेत. अजून ब्रीडिंग वर काम चालू आहे आपलं. म्हणजे उच्च वंशावळ तयार करायची आपल्या गोट्यातच आपल्या घरी तयार देण्यासाठी. बरं, ह्या कोणत्या बी भागात तग दुरू शकतात का? वातावरणाचं काय का आणलं असं काही? वातावरणाचं कसं राहतंय, आपल्या भागात तयार झालेली गाय आपल्या कोट्यात समजा तिला काही त्रास होत नाही. समजा आपण आणली पंजाबहून, हरियाणाहून, तर त्यांना त्रास होतो आपल्या वातावरणात. समजा ट्रान्सपोर्टचा जास्त त्रास होतो, 2-3 दिवस लागते तिथपर्यंत यायला. बरं, त्यामुळं त्रास होतो. मर पण होत असं नाहीत का प्रवासी म्हणल्यावर? मर होती म्हणजे आपल्याच भागात तयार होणार गाय कधी पण चांगली. त्यांची 30 लिटरची असली तरी आपल्या भागात झालेली 20 लिटरची चांगली. बरं, रोग हे आजारी येत नाहीत. बरं, ही मॅट कशामुळे टाकायची? मॅट आम्ही बघितलं, मॅटचा काय फायदा होतो गायचा? मॅटचा म्हणजे ती ओलं राहतं ना सारखं, मॅट असल्यावर पाणी ही निघून जातं सगळं आणि मॅट वाळतात. वाळल्यामुळं ती घसरत नाहीत गायांचे पाय. ही कंपल्सरी यांना मॅट लागतेच का ह्या गायाला? लागतात, मॅट लागतात. मॅट टाकणं गरजेचंच आहे. बरं, ह्यांना खाण्याचं नियोजन कसं आहे? किती टाइम टाका दिवसातून? ह्यांना खायला 2च टाइम असते, सकाळ आणि संध्याकाळ, पोट भरून. बरं, दिवसभर नाही? दिवसभर नाही.
तर त्याने काय फायदा होतो 2च टाइम टाकल्याने? 2 टाइम टाकल्यानंतर त्यांचा रवण चांगला होतो. रवण चांगला झाला तर दुधाला फॅट SNF चांगलं लागते. व्यवसाय परवडणार आहे का आपल्या गावासारख्या ठिकाणी? हो, गावासारख्या ठिकाणी परवडणार आहे. सध्याचे तरुण मुंबई पुणे 15,000वर नोकरी करतात. त्यापेक्षा घरचा आपला व्यवसाय असलेला आपण स्वतः मालक, म्हणजे 2 एकर वाला बी हा व्यवसाय करू शकतो. 1 एकर वाला सुद्धा करू शकतो. हो हो. बरं, यात या गाय पालनामध्ये काय अडचणी आहेत का अशा? अडचणी काय नाहीत तशा. प्रॉपर नॉलेज ही असलं की अडचणी काही येत नाही. डायरेक्ट ह्यात उतरण्यासारखं नाही माहिती, अभ्यास नॉलेज ही लागते सगळं. हे जे घास आहे तो आपल्या सगळ्या घरच्याच शेतामधला का? हा, घरचा सगळा घरचा. बरं, आता हे शेणखत किती निघतं आपलं वार्षिक तरी? वार्षिक तरी 12 ते 15 ट्रॉल्या शेणखत निघते वार्षिक. शेणखत आपला खर्च भागायसारखा आहे बरं. हो, भागात. पण आपल्याला शेती जास्त असल्यामुळे आपण घरच्याच शेतात टाकतो शेणखत सगळं. आता ह्यांचं जास्त खर्चिक धंदा आहे का, हे कसं आहे नेमकं? जर झालं तरी अर्ध लागते त्यांना, अर्ध राहतं प्रॉफिट. जास्त खर्च कशात होतो नेमका यांचा? जास्त खर्च यांचा फक्त खुराकाचाच खर्च आहे यांचा. बाकी औषधाचा ह्याचा जास्त नाही खर्च.